नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वळीवडे इथल्या रत्नोदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 4 शाखा सुरू केल्या आहेत. संस्थापक अध्यक्ष राजू वळीवडे यांच्या नेतृत्वाखाली या रत्नोदय संस्थेने चांगल्या पद्धतीने घौडदौड सुरू केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या संस्थेने विशेष परिश्रम घेतल्याने संस्था आज नावलौकिकास पात्र आहे, असे मत नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. ते रुकडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे शाखा उद्घाटन करण्यात आले. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, आदिनाथ किनिंगे, सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच मालती इंगळे, भगवानराव जाधव, चंद्रकांत पाटील, सुनील पवार, सुरेश पाटील, राहुल माने, किरण पाटील, शीतल पाटील, बाळासाहेब चौगुले, अविनाश बनगे यांच्यासह संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये निवड झालेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू वळीवडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. 3 वर्षामध्ये सहकार्यामध्ये नावलौकिक मिळवायचं काम राजूने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे. सहकार हा वाढला रुजला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा चेहरा बदलायचं काम सहकार्यानं केलं. मग विकास सेवा संस्था असतील, डेअरी असेल, पतसंस्था असतील, क्रेडिट सोसायटी असेल किंवा बँका असतील, यामधून ग्रामीण भागाच्या माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहायचा आधार या सहकारी संस्थेने दिला. खासदार धैर्यशील माने येत आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरतो आणि ज्या भागामध्ये सहकार नाही तिथली प्रगती किती खुंटलेली आहे याचा अनुभव देखील आम्ही घेतो. आपण नशीबवान आहोत की त्या काळामध्ये 50, 60, 70 वर्षापूर्वी सहकारात काम करणाऱ्यांनी अनेक सहकारी संस्थांचा पाया या जिल्ह्यामध्ये रोवला आणि तोच वारसा आज राजू पुढे घेऊन जातात याचा मनस्वी आनंद मला निश्चितपणे स्वर्गीय माने साहेबांच्या गावामध्ये या शाखेचं उद्घाटन होतं याचा मनापासून आम्हा सगळ्यांना आनंद आहे. कारण की वेगवेगळ्या मुख्य शाखा 3 वर्षापूर्वी सुरू केली आणि आज जवळजवळ 15 कोटीवर ठेवी या संस्थेच्या पोहोचलेल्या आहे. विश्वासार्थ लोकांची मिळवायचं काम राजूने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मिळवलेलं आहे आणि मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आज दसरा असल्यामुळे सकाळपासून कार्यक्रम फार आहेत, त्यामुळे मी आदरणीय महाराजांची आणि खासदार साहेबांची परवानगी घेणार आहे. म्हणून पहिल्या भाषणात मी 2 मिनिटं शुभेच्छा देऊन निघणार आहे. कारण की आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नोदय नावाच्या एका नवीन संस्थेचा उदय या ठिकाणी होतोय आणि मला मनापासूनचा आनंद आहे की 4थी शाखा आपली या ठिकाणी रुकडी गावामध्ये या ठिकाणी उदयास येते. 25 कोटीच्या ठेवी आतापर्यंत आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोच झालेल्या आहेत आणि 40 कोटीचा टप्पा पार पाडायचा आहे आणि रुकडीत तुम्ही 4थ्या टप्प्यात आलेला आहे. निश्चितच रुकडीतच तुमचा 4था टप्पा पार पडेल याची मला खात्री त्या ठिकाणी आहे. तर राजू यांना बोलवतानाच त्यांनी अशी माणसं बोलवली, वेचक निवडक, तुम्हाला खाली रिपोर्टिंगला माणसं येत काय कुणाच ठेवलं, पण गावातल्या कुठल्या लोकांना बोलवलं पाहिजे की ज्याच्यामुळे पतसंस्थेची पत वाढण्यामध्ये या ठिकाणी मदत होईल याचा बारीक अभ्यास करू. राजूजी, आपण या ठिकाणी गावातल्या आमच्या वडीलधाऱ्या मंडळींना अतिशय प्रामाणिकपणे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या मंडळींना एकत्रपणे बोलवलं. वडीवड्याचं आणि रुकडीचं नातं अत्यंत जवळच आहे. रुकडीकरांनी वडीवड्यात 2 पतसंस्था काढल्या, वडीवडेकरांनी रुकडीत काढली, कारण नदी वाहत तिकडनं येते आणि ती तशीच नांदणीला जाते. त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद
वळीवड्याच्या माध्यमातून रुकडीपर्यंत आला आणि आज महाराज स्वतः या ठिकाणी इथं आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आजच्या पावन दिवशी महाराजांच्या दर्शनानं आज मी विठ्ठल मंदिराला गेलो होतो. विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग महाराजांचं दर्शन झालं. खऱ्या अर्थानं या पिढीला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देणारा कर्मयोगी महाराजांच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन घेतलंय. ज्यानं वैराग्य स्वीकारलंय त्याच्या हस्ते पतसंस्थेचं उद्घाटन. म्हणजे मुळात ज्याने अलिप्त राहायचं, परमेश्वराच्या पशी लीन व्हायचं त्या ठिकाणी ठरवलंय. पण जो माणूस स्वच्छ मनानं त्यांच्या इतकं सुंदर हात असूच शकले नसते. जो माणूस स्वच्छ मनानं अशा संस्थेचं उद्घाटन करेल त्याची भरभराटच झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराजांच्या परस्पर्शानं आणि शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय. मी रुकडी गावचा महाराज ग्रामपंचायत सदस्य होतो. माझी जी बिल्डिंग आहे इथे ग्रामपंचायतीची त्याचा पूर्वी सदस्य होतो आणि मग वाढत खासदारापर्यंत गेलो. आणि पलीकडे वकील साहेब अलीकडच्या काळामध्ये रुकडी हातकणंगले लोकसभा हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती आहे. महाराजांच्या रूपानं माधुरीची नांदणी कुठे आहे मला लोक तिथं दिल्लीत विचारायला लागली. मला माधुरी दीक्षितच माहिती होती पण देशाला माधुरी हटणी माहिती झाली आणि ती मठाची हटणी आहे हे देश त्या ठिकाणी जाणू लागला. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी खरी सुरुवात माधुरीला आणायची तुमचे अश्रू ज्यावेळी डोळ्यात आले ना महाराज त्याच दिवशी सुरुवात झाली. कारण एखाद्या प्राण्यावर जर एखादा कीटक जरी असेल तर तो बाजूला सारून जावं पुढं ही जैन धर्माची शिकवण आहे. शस्त्र शास्त्र हे एकत्रपणे गेलं पाहिजे. मला आता महाराज त्या ठिकाणी सांगत होते की मठाच्या मध्ये शस्त्रपूजन आहे. मी म्हटलं महाराज अहिंसा परमो धर्मम आणि कसं काय शस्त्रपूजा. तर शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा दुवा घालता आला पाहिजे. ज्यावेळी आपल्यावर कोणीतरी आक्रमण करून घेईल त्यावेळी शस्त्र सुद्धा घेता आलं पाहिजे हे आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळे समाजाच्या उद्धाराचं आपण काम करतो. आपल्यापासून कुणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. पण पुरुषार्थाला कुणी या ठिकाणी आपल्या समाज व्यवस्थेला कुणी हात घालत असेल तर शिवछत्रपतींची शस्त्राची भूमिका सुद्धा घेण्याची तयारी आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. पण आजच्या काळातलं शस्त्र कुठलं आहे तर पेन. माझ्या माहितीप्रमाणे आता काय आपल्यात कुठं शस्त्र वापरायची गरज राहिलेली नाही. आता आपल्यामध्ये गरज आहे ती स्वावलंबी होण्याची, शिक्षित होण्याची. आमच्या गावातल्या मुली असू देत, मुलं असू देत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी नावलौकिक मिळवत आहेत. आणि ठेवींचा टप्पा तुमचा 25 कोटीवर आहे. पण आमची रुकडी गाव असेल, पंचकृषी असेल, मालगावला तुमची शाखा त्या ठिकाणी झाली, चोकाकला कुठं रुकडी. ज्या ठिकाणी आता या ठिकाणी शाखा या ठिकाणी झाल्या निश्चितच एखादी चांगली संस्था चालायची झाली तर त्याच्या मागे चालवणारी लोक कोण आहेत हे अत्यंत महत्वाचं. आतापर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड या ठिकाणी संस्थांचं पूर्वीचं वकील साहेब बघितलं तर संस्थांमध्ये होणाऱ्या अफरातफरीमुळं फार मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेला नुकसान मध्यंतरीच्या काळामध्ये सोसावं लागलं. आरबीआयनं आता अतिशय कडक नॉर्म प्रत्येक संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी केलेत. सभासदाचं कुठेही हिताच्या आड संस्था येऊ शकणार नाही याची काळजी आरबीआयच्या वतीनं त्या ठिकाणी घेतलीत. आणि म्हणूनच कोऑपरेटिव्ह सोसायटीला आता परत एकदा वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी मदत या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. मला मनापासूनचा आनंद आहे की रुकडी गावामध्ये इथं पुढे कासारांचं हे नाही का त्याला लागून एक पतसंस्था होती. ती लहान असतात कुणाची होती काय मला शिवनेरी होती. शिवनेरी पद. मी पहिला बँकेत अकाउंट काढलं नव्हतं त्याच बँकेत काढलं म्हणजे पतसंस्था ती बंदच झाली. शिवनेरी नावाची पतसंस्था आता नाही वाटतं मला ते. आमची शाखा कुठेही नाही अशी आमच्याकडे त्यावेळेची एक संस्था होती आणि तिथं मी लहानपणी मग मला पासबुक मिळालं, बँकिंग समजायला लागलं. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या मुलांना अर्थकारण समजायचं झालं थोडेसे पैसे त्यांना बँकिंगला वापरायला द्या. ते जाऊ देत बँकेमध्ये. कसं पासबुक भरायचं, कसं चेकबुक त्या ठिकाणी असतं, कशा पद्धतीनं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकाराचं जाळं तळागाळापर्यंत गेलं आणि पतपेढ्या चालवत असताना सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याची पत वाढण्यामध्ये या पेढ्यांचा फार मोठा हातभार त्या ठिकाणी लागलेला आहे.
जसं वाईट असतं तसं समाजामध्ये चांगलंही असतं आणि चांगल्याकडे बघणं अत्यंत गरजेचं असतं. आज राजूजी आपण वडिवड्यावरनं इथं या ठिकाणी चेअरमन साहेब एक अतिशय चांगल्या पद्धतीची शाखा आमच्या गावामध्ये या ठिकाणी काढताय. बंटी पाटील साहेब लवकर येऊन त्या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी गेले. मलाही पुढचे कार्यक्रम आज दिवसभर या ठिकाणी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मी म्हणत होतो दुपारनंतर येऊन जातो, पण महाराज येणार आहे. महाराज स्वतः या ठिकाणी येतात असल्यामुळे मी बाकीचे कार्यक्रम थोडे पोस्टपोन केले आणि मी आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याचं स्वीकारलं. कारण काही चांगल्या मी कदाचित एखाद्या चांगल्या संस्थेचं उद्घाटन आज लवकर मोठं जाऊन केलं असतं, पण महाराजांचा सहवास लाभणं दसऱ्याच्या दिवशी हे माझं भाग्य आहे. त्यामुळं पहिला महाराजांचं दर्शन घ्यावं, विठुरायाचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं याच्यासाठी म्हणून मी थोडासा उशीर या ठिकाणी केला. पण माझ्या गावातल्या आम जनतेला या ठिकाणी मला विनंती करायची आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण गगनभराने घेतली पाहिजे आणि ही जी ग्रामीण व्यवस्था आहे त्याला बळकटी आणण्यासाठी एकमेकाच्या साथीनं आपण या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. आज रत्नोदय नावाच्या संस्थेचा या ठिकाणी उदय गावामध्ये होत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज सोनेरी दिवस दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आहे आणि आज संध्याकाळी आपण शिमोल्लंघन करायचं आहे, दसऱ्याचं सोनं लुटायचं आहे आणि ते लुटत असताना आईच्या आशीर्वादानं तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभराट होऊ दे आणि ती भरभराट होत असताना या संस्था सुद्धा त्याला कारणीभूत ठरू दे. त्याचं ताकद, त्यांची फायनान्शियल असिस्टन्स तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्यावेळी तुम्हाला गरज लागेल त्यावेळी तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहू दे. फक्त व्याजदर किती आहे? 9.5%. मित्रांनी सांगितलं किरणराव तुमच्या पुण्यात पैसे ठेवू नका, इथं ठेवा. माझं काय म्हणलं नाही. बरीच मंडळी व्यवसायाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं लांब लांबपर्यंत रुपडीचा लौकिक या ठिकाणी पसरवत आहेत आणि मला आज आनंद आहे सन्माननीय अविनाशजी बनगे यांचंही या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाला हातभार लावणं आणि लोकभावनेला जपणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही चौक निवडताना सुद्धा ग्रामपंचायत चौक निवडलाय. सगळ्या गावाचा व्यवहार इथं या ठिकाणी असतो, वावर इथं एका ठिकाणी असतो आणि चांगलं काम केला तर निश्चितपणे याची भरभराट होईल. काही चुकीचं केला तर आमचा राज्यबक्षर बघतोय. त्यामुळं अतिशय पवित्र ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी राहुल आलं नाही का त्याचं दुकान राहुल पाटील आमच्या मित्राचं त्या ठिकाणी हे दुकान जे होतं त्याच्यात आता पतसंस्था रूपांतरित त्या ठिकाणी झाली. पण निश्चितच चांगल्या कामासाठी म्हणून आम्हा सर्वांचा हातभार तुम्हाला या ठिकाणी राजीवजी राहील आणि मगाशी बंटी पाटील साहेब येऊन गेले, ते पुढच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. रुपडी आणि वळवडे असेल, गांधीनगर असेल यांचं अतिशय जवळकीचं नातं कायमपणे या ठिकाणी आहे आणि ते आणि वृद्धिंगित होण्याच्यासाठी ही अनेक वेगळी चाऊल खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये या ठिकाणी पडतंय. मी खासदार म्हणून आणि रुपडी गावचा नागरिक म्हणून मनापासून आपल्याला या कार्यक्रमाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. मोरिया फाउंडेशनमध्ये आपण केल्याने आईची मूर्ती समोर त्या ठिकाणी आहे. आई पाहते, लक्ष्मी तुमच्याकडे येऊ पाहते, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईनं असाच आशीर्वाद द्यावा. त्यांच्या भरघोस यश आमच्या रुपडी ग्रामस्थांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी हे पदकाम करतील त्या सर्व नागरिकांना आईनं त्या पद्धतीचा आशीर्वाद द्यावा. रत्नोदयाची भरभराट होत असताना माझ्या गावकऱ्यांची भरभराट झाली पाहिजे आणि गावाच्या विकासाला या निमित्तानं चांगलं काम त्या ठिकाणी पुढे नेण्यामध्ये झाले पाहिजे. आपल्या जिल्ह्यातला एनपीएस सगळ्यात कमी असणारा जिल्हा कुठला असेल तर तो आपला आहे. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाची तर इतकी मोठी चळवळ असताना महाराज महिला कधीही प्रामाणिकपणे 1 रुपया घेतला तर 1 रुपया फेडणार, त्यामध्ये कुठेही कसूर त्या ठिकाणी करणार नाहीत. निश्चितच चांगल्या पद्धतीची परतफेड केल्यामुळे संस्था सुद्धा नावारूपाला आणि ऊर्जित अवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी आहेत. संस्था आणि संस्थेचं सभासद या दोघांचाही एकत्रपणे या ठिकाणी जपण्याचं काम आपण या ठिकाणी करावं अशी विनंती आपल्या सर्वांना करतो. पुढे जाण्याची परवानगी घेत असताना बंटी पाटलांचा मोबाईल असं मला वाटतंय, कारण विद्यमान खासदारांच्या नगरामध्ये तुम्ही रत्नोदय संस्था उभा करताय आणि त्या माध्यमातून खासदार असतील आणि परिसरातील सगळ्याच लोकांचं आणि या नगरामध्ये एक विशेष नातं श्रीमठासोबत आहे. कारण या नगरात मठाची देखील जमीन आहे आणि माने परिवारांचं देखील श्रीमठावरती श्रद्धा भक्ती आहे. त्याचबरोबर रुपडीतल्या सगळ्या श्रावक लोकांची श्रद्धा भक्ती आहे. अशा या चांगल्या नगरामध्ये आपण रत्नोदयची 4थी शाखा निर्माण करता, 4th शाखा निर्माण करता. 4th शाखा चतुराईनं आपण निर्माण केलेला आहे.
तर बंधू, इथून पुढच्या सगळ्याच शाखेसाठी आणि सगळ्याच जोडजोडीसाठी आपल्याला मंगल आशीर्वाद आहे. आणि आजच्या या प्रसंगी जयशीलदादा माने आणि बंटी पाटील या लोकांना, त्याचबरोबर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्रजी पाटील आणि इतर सगळ्याच मान्यवरांच्या या उपस्थितीमध्ये संस्थेचं शाखेचं उद्घाटन झालं. विजयादशमी हा शुभमुहूर्त आणि इथे असणाऱ्या सगळ्याच लोकांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या अनेक शुभाशीर्वाद आपल्या जीवनामध्ये विजयादशमीसारखे विजय सर्वांना प्राप्त होत राहू अशी मंगल भावना आणि या रत्नोदय शाखेला देखील सतत रत्नवृष्टी होत राहू आणि या रत्नोदय शाखेच्या माध्यमातून इतर लोकांना देखील संधी आणि चांगल्या प्रकारचे व्यवसाय आणि व्यापार आणि शेतकऱ्यांना देखील शेती आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्या देण्यासाठी धनसंपदा मिळत राहू. आणि बंधू, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अनेक शक्तीचे कार्य होत असतात आणि अंतिम दिवशी या 9 दिवसाची एकवटलेली शक्तीच्या मुहूर्तावरती आपण हे कार्य करत आहात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कन्नड फार लोकांना समजत असेल. 2 मिनिटांमध्ये कन्नडमध्ये एक छोटीशी मी कथा सांगतो, तुमचं जास्त वेळ घेत नाही मी. बंधू, ಈ ರುಕಡಿ ಗತ್ಲೆ ಒಂದು ಊರು ಇರ್ತೈತಿ, ರುಕಡಿ ರಾಂಗಿ ಬೇರೆ ಊರಿ. ಆ ಊರಾಗಿ ಈ ತರ ಸ್ಟೇಜ್ ಹಾಕಿರ್ತಾರು. ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಜನ ಜಾದು ನೋಡಕ್ ಬಂದಿರ್ತಾರು. ಊರನವರೆಲ್ಲ ಜಾದು ನೋಡಕ್ ನಿಂತಿರ್ತಾರು. ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಜಾದೂಗಾರ ಜಾದು ತೋರಿಸ್ತಿರ್ತಾರ. ಜಾದು ತೋರಿಸೋದ್ನಾಗ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ನಿಂತಂತ ಜಾದೂಗಾರ ಮೊದಲೇ ಒಂದು ಸೂಂಜಿ ನುಗ್ತಾನ, ಸುಯಿಗಿಳ್ತೇವೆ. ಸೂಂಜಿ ನುಗ್ಗಿದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಯಾರು ಚಪ್ಪಾಳಿ ವಾಚಿಸಿಲ್ಲ, ಕೊನಾಲಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಬಟ್ಟನಿ, ಕೊನೆಗೆ ಚಾಳಿ ವಾಚಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಅವ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನು, ಡಬನಾ ನುಗ್ತಾನ. ಇದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಏನ್ರು ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಮೂಲ್ಯಾಗ ಒಂದ್ ಸಣ್ಣ ಮಗು ನಿಂತಿರ್ತೈತಿ. ಆ ಮಗು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮನುಷ್ಯನಗತ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಸೂಂಜಿ ಹೆಂಗೆ ನುಗ್ದ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಮನುಷ್ಯನ್ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನು, ಜಾದೂಗಾರ ಇದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಏನ್ರ ತೋರಿಸ್ಬೇಕು, ಮನುಷ್ಯರಿಗೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಡಬನಾ ನುಗ್ತಾನ. ಡಬನಾ ನುಗ್ದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಯಾರು ಚಪ್ಪಾಳಿ ವಾಚಿಸಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಅವನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನು, ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದ್ಲು ಏನ್ರ ದೊಡ್ಡ ಏನ್ರ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಕೆಳಗೆ ಬಂದ ಒಂದು कल्ल नुगता. सुई नुगते, सुई गिळतोय, कुणाला आश्चर्य वाटत नाही. दाबण गिळतोय, कुणालाही आश्चर्य वाटत, फक्त एका लहान मुलग्याला आश्चर्य वाटत असते. आणि शेवटी तो विचार करतो याच्यापेक्षा मोठं काहीतरी दाखवावं, त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल, लोक टाळ्या वाजवतील. तर तो दगड गिळतोय, तरीही लोकांना कुणालाही आश्चर्य वाटत नाही. ಆ ಮಗು ಮಾತ್ರ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತೈತಿ. ಮಗು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನು, ಮನೆ ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಕೂತಿರ್ತಾನು, ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೊತ ಮೂರಾನ್ ಮನುಷ್ಯ ಎಂತವ್ರೆ ಯಾರು ಚಪ್ಪಾಳಿ ಬಾರಿಸಲಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಆತ್ನ त्यांचे वडील येतात. वडील विचारतात, ಏನಾಯ್ತು ಮಗನ? ಏನಿಲ್ಲಪ್ಪ, ಊರಾಗ ಜಾದೂಗಾರ ಬಂದಿದ್ದ, ಸೂಂಚಿ ಡಬಣ ಕಲ್ಲು ನುಗ್ದ, ಯಾರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಯಾರು ಚಪ್ಪಾळे भरसिला, हांग्याकायतू असं का झालं? जादूगाराला सगळ्यांनी जादू दाखवला, सुई दाबण आणि दगड गिळला, तरी कुणाला आश्चर्य वाटलं नाही, टाळ्या वाजवलं नाही. हा मगू ಹೇಳ್ತಾ अदेन ದೊಡ್ಡ नुंग वडील सांगतात, ते काय मोठं गिळणं आहे का? आपल्या गावामध्ये डेऱ्या गेलेल्या आहेत, पतसंस्था गेलेल्या आहेत, पंचायती गेलेल्या आहेत, सोसायटी गेलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या गिळागिळीत हे छोटी गिळागिळी काय? त्याच्यासाठी कोण टाळ्या वाजवली आणि याच्यासाठी कोण टाळ्या वाजवते असं म्हणतो. तर मला निश्चित खात्री आहे, ही संस्था गिळागिळीची संस्था नाही. ही संस्था रत्नोदय संस्था चांगल्या पद्धतीनं चालणारी संस्था आहे. आणि भविष्य काळात आपल्या माध्यमातून सहयोग प्रदान झालं तर राजवडे या संस्थेच्या माध्यमातून रोकडीतील सगळ्याच लोकांना, मग ते जात धर्म पंथ भेद न करता किंवा गरीब श्रीमंत न करता सगळ्याच लोकांना, व्यावसायिक लोकांना, शेतकरी लोकांना, विद्यार्थी लोकांना आणि महिला लोकांना, या सगळ्या लोकांना कल्याणासाठी आपल्या या संस्थेकडून सहयोग प्रदान करतील. आणि ही संस्था आणि या रुकडीमध्ये चालणाऱ्या सगळ्या संस्थेला मंगल आशीर्वाद, सगळ्या श्रावक लोकांना मंगल आशीर्वाद, सगळ्याच जनतेला मंगल आशीर्वाद आणि विशेष खासदार साहेबांना मंगल आशीर्वाद. आपल्या येणाऱ्या भविष्यातील वाटचालीसाठी विजयादशमीच्या माध्यमातून आपल्या सतत विजय होत राहावा अशी मंगल भावना सर्वांना मंगल आशीर्वाद. ओम नमः.